मंडळी, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते काही दिवसांपूर्वी ज्या गोष्टींच्या वल्गना करत होते, कुठे डिझेल पेट्रोल कमी आहे, डिझेल पेट्रोल तर सगळीकडे आहे, गॅस सगळीकडे आहे, गॅसची टंचाई कसलीही दिसत नाहीये, कुठेही गॅसची टंचाई नाहीये, महागाई अजिबात दिसत नाहीये, उलट देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे, अर्थव्यवस्थेमध्ये आपला नंबर दुसरा आहे, तिसरा आहे, चौथा आहे, पाचवा आहे, आपले पंतप्रधान म्हणजे विश्वगुरू आहेत, आपले पंतप्रधान म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीचं युद्ध थांबवू शकतात, ब्ला 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 ब्ला. ह्या सगळ्या बोलघेवड्या प्रवक्त्यांना नियती किती क्रूर असते बघा, की हे सगळ्या बोलघेवड्या प्रवक्त्यांना त्यांनी आधी जे 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 म्हटलं त्याच्यापासून आता 360 डिग्रीमध्ये मागं वळावं लागत आहे. खरं तर आधी सांगितलं होतं भाजपाने की या प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये येतील. ते 15 लाख रुपये तर आलेच नाही. मग ते म्हणाले होते की हर साल 2 करोड बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे. तो रोजगार मिळालाच नाही. आता रोजगार मिळत नाही म्हणून लोकांनी काही उद्योगधंदे करावे म्हटलं तर उद्योगधंद्यांमध्ये त्यांनी सांगितलं की तुम पकोडे तल के खाओ, अगर कुछ नहीं हो सका तो चाय पकोडे की दुकान खोल के बैठ जाओ. पण आता काल परवा ते सांगताहेत की नहीं ज्यादा तला हुआ मत खाइए, खाने में भी तेल कम इस्तेमाल कीजिए. म्हणजे आता ती चाय पकोड्याची दुकानंही बंद झाली. हेच मोदीजी इलेक्शन प्रचारात सांगत होते कि अगर महाविकास आघाड़ी की सरकार आ गई तो क्या होगा, ये लोग आपके गले से मंगलसूत्र तक छीन लेंगे. आता तेच मोदीजी सांगताहेत की तुम्ही अजिबात सोनं खरेदी करू नका. अगदी तुमच्या घरातल्या लेकीबाळींच्या लग्नाचं मंगळसूत्र घ्यायचं असेल तरी सुद्धा सोनं खरेदी करू नका. एवढं सगळं सांगणारे मोदी आणि त्यांचे भक्त एक छोटी गोष्ट सांगत नाहीये की आम्हाला हे सगळं करावं लागत आहे कारण या देशाची अर्थव्यवस्था आता संकटात आलेली आहे. या सगळ्या गोष्टींचा अर्थ एकच आहे की या देशाची अर्थव्यवस्था ही डळमळीत झालेली आहे. आम्ही अजूनही हे मान्य करत नाही आहोत की गेल्या 11 वर्षात ज्यांच्या हातात आम्ही देश दिला होता त्यांना हा देश अजिबात नीट सांभाळता आला नाही. 11 वर्ष आपल्या प्रत्येक कृतीचं समर्थन करताना गांधी नेहरूंनी काय केलं, गांधी नेहरूंचं कसं चुकलं याचाच परिपाठ ते 11 वर्ष देत आले. गांधी नेहरूंच्या बद्दल बोलल्याशिवाय ज्यांचा दिवस जात नाही. जर एवढ्या त्यांच्या चुका आहेत, अरे त्यांच्या चुका आहेत असं तुम्ही दाखवलं, पटवलं म्हणून लोकांनी तुम्हाला आधी निवडून दिलं. यावेळेला अजिबात निवडून दिलं नाही हेही खरं. यावेळेला तुम्ही विजय चोरलेला आहे, तुम्ही अजिबात निवडून आलेले नाहीत हेही तितकंच खरं आहे. परंतु ज्यांनी अच्छे दिन येणार असं स्वप्न दाखवलं होतं त्यांनीच आता सर्वसामान्य माणसांना रस्त्यावर आणण्याचं एवढं बाकी सोडलेलं आहे. मात्र गोल गोल घुमून घुमून बोलणारे हे जे लोक आहेत ते ही एकच गोष्ट मान्य करत नाहीयेत की होय, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली या देशातल्या सरकारकडून जी परराष्ट्र नीती आखली गेली होती ती परराष्ट्र नीती सपशेल अपयशी ठरलेली आहे. हे परराष्ट्र धोरण कम्प्लिटली चुकलेलं आहे. आम्हाला आंतरराष्ट्रीय राजकारणातले छक्के पंजे आमच्या सरकारला अजिबात कळलेले नाहीत. आमच्या देशाच्या नेमक्या गरजा काय आहेत त्या गरजा पूर्ण करण्याच्या ऐवजी आमच्या देशातल्या जनतेने प्रश्नच विचारू नयेत यासाठी या लोकांना सतत जात धर्मांवर झगडत ठेवणे हा एक नवा फंडा भाजपाने मार्केटमध्ये आणला. दुर्दैवाने सामान्यातला सामान्य माणूस त्यांच्या या मार्केटिंग फंड्यामध्ये अडकत गेला आणि आत्ता जेव्हा तो खडबडून जागा होण्याची वेळ येत आहे तेव्हा मात्र उशीर प्रचंड झाला आहे. काय आता तरी आपण थोडी डोळ्यावरची पट्टी बाजूला सरकवून या देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आणून पाहणाऱ्या लोकांना साधे प्रश्न विचारू शकू का की आम्हाला खर्चात काटकसर करा असं म्हणणाऱ्या भाजपाने मुळात कुंभमेळ्यावर जे हजारो कोटी रुपये खर्च होत आहेत ते का बरं थांबवू नयेत. आम्हाला दरवेळेला वेगवेगळे धडे देणाऱ्या आणि आता लोकसंख्या वाढलेली आहे तर मतदारसंघ सुद्धा वाढवावे लागतील
असं भलं मोठं तत्वज्ञान सांगणाऱ्या भाजपाने लोकसंख्या वाढली आहे, तर त्याच प्रमाणात या देशामध्ये शाळा, कॉलेजेस आणि हॉस्पिटल्स सुद्धा वाढवावे लागतील, यावर आग्रही भूमिका का घेतली जात नाही? जर या देशाची लोकसंख्या वाढली आहे म्हणून या देशातल्या खासदारांची संख्या वाढवावी असं वाटत असेल, तर या देशाची लोकसंख्या वाढली आहे म्हणून वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन शाश्वत विकास आणि शाश्वत रोजगार या दृष्टिकोनातनं कधी पावलं टाकली जाणार आहेत? जाहिरातीमध्ये तुम्ही शाश्वत विकासावर नक्की बोलताय, मात्र खऱ्या अर्थाने शाश्वत विकासाची पायरी म्हणून शाश्वत रोजगार निर्मिती कधी करणार आहात? आणि हे जर जमत नाहीये, त्या रोजगार निर्मितीसाठीचं भागभांडवल तुम्हाला देता येत नाही, महिला सुरक्षित तुमच्या सरकारमध्ये राहू शकत नाही, विद्यार्थी आपल्या परीक्षा निश्चिंतपणे देऊ शकत नाही, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही, सर्वसामान्य महिलांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात काटकसर करायला मोदीजी सांगतात, तर खरंच हे लोक सरकार चालवण्यासाठी सक्षम आहेत का? की अजूनही हे लोक अर्थव्यवस्था डबघायला आलेली आहे ही गोष्ट आपल्यापासून लपवत आहेत?